हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक डिझायनर स्लीवलेस ब्लाउज इथं रेडी करणार आहोत। तर 32 साइज आपण इथं जे ब्लाउज आहे तर ते रेडी करणार आहोत प्रिन्सेस कट विथ बोटनेक मध्ये। तर यासाठी इथं बघू शकता की वेल्वेटचा जो पीस आहे माझ्या कस्टमरने दिलेला आहे, जो 1 मीटर आहे। त्यानंतर इथं मी घेतलेली आहे आपली हँगिंगची लेस। तर हे बघू शकता तुम्ही कॉपर कलर मध्ये जे हँगिंगची लेस आहे तर ती मी घेतलेली आहे। तर लेस जी आहे मी ती 2 मीटर घेतलेली आहे। आता हे ट्रान्सपरंट तुम्ही इथं बघू शकता की थोडं लायक्रा टाइप इथं कापड आहे, थोडंसं स्ट्रेच होतंय। तर तुम्ही एकदम सिंपल असं नेट प्लेन जरी घेतलं तरी चालेल। तर ते अवेलेबल नव्हतं माझ्याकडे नेट जे आहे, तर मी हे कापड घेतलेलं अगदी सेम मॅचिंग मला मिळालं होतं, तर त्यामुळे मी हे घेतलेलं आहे। त्यानंतर 30 साइजचे कप्स आहेत। तर हे कप्सची साइज जी आहे एकदम फुल होती, तर त्यामुळे मी 30 साइज घेतलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथे मेजरमेंट बघणार आहोत। तर असं तर मी 1 मीटर घेतलं होतं या ब्लाउजसाठी। तर 80 सेंटीमीटर मध्ये सुद्धा हे ब्लाउज जे आहे तर ते होऊन जातं, कारण याला पण स्लीव्ज लावणार नाहीत। तर मी ते 1 मीटर घेतलेला आहे। तर आता आपण बघणार आहोत की या ब्लाउजसाठी आपल्याला कोणतं मेजरमेंट लागतं। तर 32 साइड डिझायनर ब्लाउज आपण इथं प्रिन्सेस कट विथ बोटनेक मध्ये इथं रेडी करत आहोत। तर छाती तुम्ही बघू शकता 8+2 इंच मी घेतलेली आहे। त्याच्यानंतर जी कमर आहे आपण 6+2 इंच घेतलेली आहे। पूर्ण उंची जी आहे तर ती 13+1 इंच आपण घेतलेली आहे। तर पूर्ण उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुमच्या हिशोबाने। तर शोल्डर मी 7 घेतलेला आहे। तर 32 साइजला शोल्डर 7 आणि मुंडा 7 जो आहे अगदी परफेक्ट बसतो। आणि जी गळा रुंदी आहे आपण 3 घेतलेली आहे, पण तुम्ही 3.5 सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला शोल्डरची पट्टी जास्त ब्रॉड आवडत नसेल। तर तुम्ही जी गळा रुंदी आहे तर ती 3.5 सुद्धा घेऊ शकता। तर आता आपण सगळ्यात आधी इथं मार्किंग करणार आहोत आपल्या ब्लाउजचं पेपरवरती। तर पेपरच्या पॅक किंवा ओपन बाजूला आपण असं पूर्ण उंचीचं माप इथं टाकायचं आहे। तर पूर्ण उंची जी आहे मी इथं टाकत आहे 14 इंच, जी आपली 13 इंच आहे। तर त्यात प्लसमध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करून 14 इंच आपण इथं पूर्ण उंचीचं जे मार्किंग आहे तर ते इथं केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर टाकणार आहोत 7 इंच। तर हे बघा शोल्डर मी 7 इंच इथं टाकलेला आहे। त्यानंतर आपला जो मुंडा आहे तर तोही 7 इंच टाकायचा आहे। जर बोटनेक ब्लाउजला आपण जितकं शोल्डर घेतो तितकाच आपल्याला मुंडा जो आहे तर तो टाकावा लागतो। तर हे शोल्डर 7 आणि मुंडा सुद्धा 7 इंच मी घेतलेला आहे। पूर्ण उंची मी 14 इंच घेतलेली आहे। आता आपण टाकणार आहोत इथं छातीचं माप। तर आपली जी छाती होती तर ती 8 इंचावरती मी सगळ्यात इथं मार्किंग करत आहे। त्याच्यानंतर आपण इथं 2 इंच मार्जिन ॲड इथं करून घ्यायचं आहे आपल्या ब्लाउजमध्ये। तर छातीमध्ये आणि कमरेमध्ये आपण 2-2 इंच जे मार्जिन आहे तर ते पूर्ण ॲड करून घ्यायचं। तरच आपलं ब्लाउजला आतमध्ये जे मार्जिन आहे तर ते फुल राहतं आणि फिटिंग सुद्धा छान येतं। तर आता आपण छातीमध्ये 2 इंच मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। तर आता आपण कमरेचा डायरेक्ट आपण माप जे आहे टाकणार आहोत 8 इंच, 6+2 इंच 8 इंच आपण इथं कमरेचं जे माप आहे तर ते आपण असं टाकून घ्यायचं। आता त्याच्यानंतर आपण छाती आणि कमर जी आहे तर त्याशी जोडून घ्यायची। तर हे बघा छाती आणि कमर मी अशी जोडून घेतलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण एक्स्ट्राचा जो पेपर आहे तर तो इथं कट करून घेऊयात। आता जसं की बोटनेक ब्लाउजला आणि कॉलरच्या ब्लाउजला आपण 1.5 इंच जे मुंडा आहे तर तो आतमध्ये घेतो। तर 1.5 इंच आपण असं जो आपला मुंडा आहे तर तो आतल्या साईडला आपण घ्यायचा आहे आणि असं क्रॉसमध्ये आपण इथं शोल्डरची जी लाईन आहे तर ती अशी जोडून घ्यायची आहे मुंड्याला। तर हे बघा असं क्रॉसमध्ये मी आपला जो मुंडा आहे 1.5 इंच मी आत घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथं 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे मुंड्याचं, फ्रंट मुंड्याचं। तर फ्रंट मुंड्याचं मार्किंग जे आपण 1.5 इंचावरती केलेलं आहे। आता इथं बघू शकता की आपण जो आपला फ्रंटचा मुंड्याचा शेप आहे तर तो आतल्या आपण जो शेप दिला होता तर तिथून आपण असा जो शेप आहे तर तो इथं मार्किंग करायचा आहे। तर हे बघा आपला फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो अशा पद्धतीने आपण इथं मार्किंग केलेला आहे। आता 2 इंचावरती आपण बॅकचा मुंडा इथं मार्किंग करायचा आहे। तर हे बघा आपण 2 इंचावरती आपला जो बॅकचा मुंडा आहे तर तो अशा पद्धतीने मार्किंग करायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं मुंड्याचा फ्रंटचा आणि बॅकचा शेप जो आहे तर तो देऊ शकता। त्याच्यानंतर आता आपण घेणार आहोत आपली गळा रुंदी। तर गळा रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे।
आणि जी आपल्या पुढच्या गळ्याची जी लेंथ आहे तर ती मी इथे घेतलेली आहे 3 इंच। आणि असं बघू शकता आपण थोडासा इथं कर्व शेप घेतलेला आहे, म्हणजेच गोल असा आपण गळ्याला जो आहे आकार दिलेला आहे। तर आता आपण 3.25 इंच आपला जो कट्स पॉइंट असतो प्रिन्सेस कटचा, तर मी 3.25 इंच घेतलेला आहे। जर तुमचं 34 जर माप असेल तर तुम्ही प्रॉपर 3.5 इंच घेऊ शकता। तर 32 साईज आहे तर त्यामुळे मी इथं 3.25 इंच प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉइंट असतो तर मी 3.25 इंचावरती घेतलेला आहे। जर तुम्ही 34 साईजचा ब्लाउज बनवत असाल तर तुम्ही तो प्रॉपर 3.5 इंचावरती द्यायचा आहे। आता त्यानंतर 5.5 इंचावरती मी एक इथं मार्किंग करणार आहे आपल्या प्रिन्सेस कटचं, जो शेप आपण इथं कट करणार आहोत तर मी ते मार्किंग जे आहे 5.5 इंचावरती करत आहे। आता हे जे मार्किंग आहे तर ते 14 इंच 16 इंच 15 इंच या उंचीला चालतं। जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही 4.5 इंच घेऊ शकता। हे जे मी 5.5 इंच इथं माप घेतलेलं आहे, जर तुमच्या ब्लाऊजची हाईट कमी असेल तर तुम्ही हे 4.5 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता। तर मी प्रिन्सेस कटची कटची जी रुंदी आहे तर ती 3.25 इंच आणि वरची जी लांबी आहे तर ती मी 5.5 इंच ठेवलेली आहे। आता मुंड्यापासून 1 इंचावरती मी तो शेप देत आहे। तर हे बघा असा शेप आपण इथं द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा। तर हा जो शेप आहे थोडासा मला खाली वाटत होता, तर त्यामुळे हा जो शेप आहे मी थोडासा आणखी इथं वर घेतलेला आहे 1.25 इंचावरती। तर हे बघा आता आपला जो शेप आहे प्रिन्सेस कटचा अगदी प्रॉपर वाटत आहे। तर आता हा शेप जो आहे आपण इथं कटिंग करणार आहोत। तर त्याआधी तर आता आपण जो प्रिन्सेस कटचा कट्स पॉइंट दिला होता तर त्याच्या दोन्ही साईडला आपण इथं 1.5 इंच माप इथं वाढवून घेणार आहोत। तर हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण असं दोन्ही साईडला माप जे आहे ते वाढवून घ्यायचं आहे। तर हे जे मेजरमेंट आहे तर तुम्ही पॅडेड ब्लाउजला सुद्धा वापरू शकता किंवा विदाउट पॅडेड ब्लाउजला सुद्धा वापरू शकता। तर अगदी जो स्पेस आहे प्रिन्सेस कटचा तो खूप छान येतो। तर हे बघा दोन्ही साईडला मी असं 1.5 इंच घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण आपलं जे कटिंग आहे तर ते प्रॉपर पद्धतीने इथं आपलं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट इथं करून घ्यायचा आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा। आता त्याच्यानंतर आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही सेपरेट करून घ्यायचे। आता गळ्याला मी इथं कट्स देणार आहे। तर दोन्ही साईडला मी इथं गळ्याला जो कट्स आहे तर तो दिलेला आहे। तर आता आपण इथं काढणार आहोत आपल्या फ्रंट पार्टचा शेप, जिथं आपण नेटचं कापड जे आहे तर ते जोडणार आहोत। तर तो इथं आपण शेप इथं कट करून घ्यायचा आहे। तर आता शोल्डर पासून मुंड्यापर्यंत आपण इथे एक 4.5 इंचाचा पॉइंट इथं आपण एक काढून घ्यायचा आहे। तर हे बघा मी शोल्डर पासून मुंड्यापर्यंत इथं 4.5 इंचाचा एक पॉइंट आहे तर तो इथं मी मार्किंग केलेला आहे। तर आता आपण गळ्याच्या साईड इथं घ्यायचं आहे माप आपलं। तर इथे मी 5.5 इंच घेतलेलं आहे, पण तुम्ही 6.5 किंवा 7 इंच घेऊ शकता। जसं की तुम्ही किती डीप घालता त्याच्यावरती तुम्ही हे जी लेंथ आहे तर ती डिझाईनची ठेवू शकता। तर हा बघा आता मी इथं हार्ट शेप असा देत आहे आणि याचं जे टोक आहे मी थोडंसं इथं अजून खाली घेणार आहे। तर त्यामुळे आपला प्रॉपर हार्ट शेप जो आहे तर तो तयार होईल। तर हे बघा अशा टाईप इथं आपण इथं घेणार आहोत। तर एक प्रॉपर हार्ट शेप इथं आपण मार्किंग करून घ्यायचा आहे। आता जो वरचा आपला पार्ट आहे तर तो आपण काढणार आहोत नेटमध्ये, आणि जो आपला बॉटमचा पार्ट आहे तर तो आपण काढणार आहोत आपल्या वेल्वेटचं जे आपलं कापड आपण घेतलं होतं तर त्याच्यामध्ये। तर आपला हा फ्रंट पार्ट आहे। आता बॅक पार्टला सुद्धा इथं आपण पॅटर्न इथं करणार आहोत। आता पाठीमागच्या ज्या गळ्याची लेंथ आहे तर ती सुद्धा मी 3 इंचावरती इथं घेत आहे। आणि आता याला सुद्धा आपण असा गोल राऊंड इथं शेप देणार आहोत। आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही गळ्याचा जो शेप आहे तर तो अशा टाईप देऊ शकता। जितका तुम्हाला गळा मोठा हवा आहे तितका तुम्ही ही देऊ शकता। तर आता बॉटम पासून मी घेतलेला आहे 5 इंच। जर तुम्हाला गळा जास्त हवा असेल तर तुम्ही 4 किंवा 3.5 घेऊ शकता। तर त्यामुळे गळा जो आहे तर तो थोडासा मोठा होतो। तर आता इथं बघा बॉटम पासून मी इथं 5 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर गळ्याला जो असा पॅटर्न मी इथं देत आहे। तर थोडासा इथं जो आपला गळा आहे तर मी इथं ब्रॉड केलेला आहे। आता जिथं आपण गळ्याचा पॅटर्न केला होता तर तिथून आपण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे।
तर ही बघा आपण एक स्ट्रेट इथं लाईन आखून घेतलेली आहे। तर आता आपले हे बॅकचे जे पार्ट आहे तर ते आपण असे कट करून घेणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण इथं फ्रंट पार्ट इथं कट करून घेऊयात। तर जसं दाखवल्याप्रमाणे इथं मी आपला जो प्रिन्सेस कटचा कट्स पॉईंट होता तर तो इथं मी सगळ्यात आधी इथं कट करत आहे। त्याच्यानंतर आपला जो मुंड्याचा फ्रंट मुंड्याचा जो शेप होता तर तो इथं आपण इथं कट केलेला आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही फ्रंटचे पार्ट जे आहेत अशा पद्धतीने कट करायचे आहेत। तर बघा आपले फ्रंट पार्टचे 3 पीस असे कट झालेले आहेत। तर हे 3 पीस आपले फ्रंट पार्टचे कट झालेले आहेत। तर यातले 2 पीस जे आहेत बॉटमचे आपण काढणार आहोत वेलवेटच्या कपड्यामध्ये, आणि जो आपला वरचा पार्ट दिसतोय तर तो आपण नेटमध्ये काढणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण इथं अस्त्रवरती कटिंग करून घेऊयात। जो आपला बॉटमचे पार्ट होते 2 फ्रंटचे तर ते आपण अस्त्रवरती कटिंग करून घेणार आहोत। तर बॅक पार्ट अजून आपण कट केलेला नाही, फक्त फ्रंट पार्टचं मी तुम्हाला इथं सांगत आहे। तर आता फ्रंट पार्ट बघू शकता जो आपला मधला पीस होता तर तो आपण अशा पद्धतीने इथं ठेवायचा आहे अस्तरवरती। तर आय आणि हुकच्या पट्टीला कमरेपाशी तुम्ही बघू शकता इथं मी 1.5 इंच गॅप सोडून मगच आपला जो फ्रंट पार्ट आहे अस्तरवरती पॅक बाजूला ठेवलेला आहे, कारण बॅक साईडला हुक आहे त्याला आणि फ्रंट जो आहे तर तो पूर्ण पॅक आहे। तर दाखवल्याप्रमाणे असं तुम्ही हे जे आहे मार्किंग करून हे कटिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्ही स्पेस तिथं नाही वाढवला तर तुम्हाला मार्जिन कमी पडू शकतं, तर त्यामुळे तुम्ही हे जे कटिंग आहे व्यवस्थित लक्ष देऊनच मग करायचं आहे। तर आता आपला जो दुसरा पार्ट आहे तर तोही असा अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे। आता जी बाजू आपली फिटिंगची असते तर त्या साईडला सुद्धा मी तर 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून क्रॉसमध्ये लाईन आखून घेतलेली आहे, आणि जी बाजू आपली जॉईंट होते तर त्या साईडला मी तर 1/2 इंच असं वाढवून घेतलेलं आहे। तर यामुळे काय होतं की आपले जे ब्लाऊजचं मार्जिन आहे तर ते सुद्धा फुल राहतं, शिवाय फिटिंग सुद्धा एकदम आपलं व्यवस्थित येतं। तर आता हे बघा आपले फ्रंटचे जे अस्तरवरचे पार्ट आहे तर आपण कटिंग केलेले आहेत। तर आता आपण करणार आहोत आपला बॅक पार्ट कट। तर आता हे आपण नेटमध्ये कट करणार आहोत। तर आता हा फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे आपण हा इथं लिहिलेलं सुद्धा आहे मी की आपण हे नेटवरती कट करणार आहोत। आणि ही जी आपली पट्टी आपण बॅक पार्टचे 2 भाग सेपरेट केलेले आहेत तर ही बॉटमची जी पट्टी आहे तर ते आपण करणार आहोत वेलवेटमध्ये कट। तर हा बघू शकता की आपण असा पॅटर्न जो आहे आपल्या नेटवरती काढणार आहोत। आता 2 पार्ट फ्रंट आणि बॅकचे आपण नेटवरती कट करणार आहोत, आणि ही जी आपल्या पट्टी दिसते तर ती पट्टी जी आहे आपण वेलवेटमध्ये कट करणार आहोत। तर ही सगळ्यात आधी आपण अस्तरवरती कटिंग करून घ्यायची, आणि त्याच्यानंतर आपण मेन कापडावरती हे कटिंग करून घेणार आहोत। आता यामध्ये मी कोणतेही मार्जिन वगैरे ॲड करून घेतलेलं नाही, जसं आपण पेपर कट केला होता तर तसाच इथं आपण ठेवून अस्तरवरती कट करून घ्यायचं आहे, कारण नेटवरती आपण वाढवणार आहोत याला बॉटमला जिथं आपलं जॉईंट येणार आहे तर तिथं आपण इथं वाढवणार आहोत। तर त्यामुळे यामध्ये कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते ॲड आपल्याला करायचं नाही। तर आता हे बघा आपलं बॅक पार्टचं सुद्धा जो बॉटमचा पार्ट होता तर तो आपण इथं कट केलेला आहे। तर आता आपले हे जे पार्ट आहेत फ्रंट आणि बॅकचे तर ते आपण वेलवेटच्या कपड्यामध्ये कट करून घ्यायचे आहेत, आणि हा जो आपला नेटचा पार्ट होता नेटमध्ये आपण काढणार होतो तर त्याच्यासाठी मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे, आणि सगळ्यात आधी आपण असा हा डबल करून घ्यायचा आहे। आता आपले हे जे पार्ट होते तर ते न्यूजपेपरवरती आपण असे ठेवून घ्यायचे आहेत। आता जसं आहे तसं याला आपण मार्किंग करून घ्यायचं, आणि पेपर जो आहे आपण डबल घेतलेला आहे तर डबल पेपर आपण घ्यायचा आहे, आणि पॅक बाजूलाच आपण हा घ्यायचा आहे। तर आता बघा आपलं फ्रंटचा पार्ट आपण इथं शेप कट केलेला आहे। त्याच्यानंतर बॉटमला आपण इथं 1/2 इंच वाढवणार आहोत, कारण इथली जी बाजू आहे आपली तर ती जॉईंट येणार असल्यामुळे आपण इथं
अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। जसं आपण हार्ट शेप कट केला होता तर तो इथं आपण जो शेप आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे। न्यूजपेपरवरती वाढवून घ्यायचा आहे, तर डायरेक्ट आपण नेटवरती वाढवलेलं नाही, न्यूजपेपरवरती वाढवून घेतलेला आहे। तर फ्रंट पार्ट आपण इथं कट केला होता, तर आता आपण करणार आहोत आपला बॅक पार्ट कट। तर बॅक सुद्धा आपण आहे तसं इथं ठेवून घ्यायचं आहे। तर आता वरच्या साईडला जिथं आपलं हुक येणार आहे तर तिथे थोडंसं मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे। आता हे बघा जसं आहे तसं आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा बॉटमला आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण ही सुद्धा जी बाजू आहे आपली दुसऱ्या पार्टला जॉईंट होणार आहे, तर त्यामुळे अर्धा इंच इथं सुद्धा आपण इथं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे न्यूजपेपरवरतीच। तर आता गळ्यासुद्धा मी इथं कटिंग केलेला आहे। आता हे जे पेपरचे भाग आहेत तर ते आपण नेटवरती जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे या कापडाला आपण हे जोडून घ्यायचे आहेत। आपला फ्रंट आणि बॅकचा जो पार्ट आहे तर तो याला आपण असं जोडून घेणार आहोत। तर हे बघा असं ठेवून आपण हे जोडून घेणार आहोत। तर हे दोन्ही पार्ट जे आहेत असे ओपन करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे असे पार्ट जे आहेत न्यूजपेपरला जोडून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपल्याला शिवत्या वेळी काही प्रॉब्लेम होत नाही, अगदी व्यवस्थित येतं। तर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सुद्धा मी असा तयार करून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर आपले जे अस्तरचे पार्ट होते म्हणजेच बॉटमचे पार्ट होते तर ते आपण असे मेन कापडावरतीच म्हणजे वेल्वेटच्या कापडावरती आपण असे कट करून घ्यायचे आहेत। तर आता वेल्वेटचं कापड जाड असल्यामुळे मी त्याला कोणतंही एक्स्ट्रा जे अस्तर आहे आतमध्ये लावलेलं नाही, तर मी 2च अस्तर वापरलेलं आहे। जर कापड एकदम पातळ असेल तर तुम्ही डबल अस्तर इथं लावू शकता। तर एकदम प्रॉपर पद्धतीने इथं आपण आपलं जे मेन कापड आहे तर ते कटिंग करायचं आहे, कारण आपण ह्याला दुसरं कोणतंही अस्तर जे आहे तर ते लावणार नाही। तर त्यामुळे एकदम प्रॉपर जसं आपण इथं अस्तर कट केलेलं आहे तर ते ठेवून आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता आपलं जे कटिंग आहे तर ते पूर्ण असं झालेलं आहे। तर आता आपले फ्रंट पार्ट आपण इथं कट करून घेतलेले आहेत। आता आपण बॅक पार्ट सुद्धा इथं कटिंग करून घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी आपला जो फ्रंट पार्ट होता वेल्वेटच्या कपड्यामधला तर तो इथं जॉईंट करून घ्यायचा, जसं की आपण नॉर्मली प्रिन्सेस कट ब्लाउज इथं स्टिच करतो तर तसंच आपण हे फ्रंट पार्ट जो आहे इथं जोडून घ्यायचा आहे। तर अर्ध्या इंचाच्या स्पेसवरती आपल्याला ह्याला जोडून घ्यायचं आहे। तर आता आपण एक वेल्वेटच्या कपड्यामध्ये इथं जोडून घेतलेला आहे, तर आता आपण अस्तरच्या कपड्यामध्ये इथं जोडून घेणार आहोत, म्हणजे अस्तर आणि वेल्वेटचं जे कापड आहे तर ते सेपरेट आपण इथं जोडून घ्यायचं आहे, कारण आपण याला कप्स लावणार आहोत। तर आता अस्तरवरती सुद्धा मी इथं प्रिन्सेस कटचा जो आपला फ्रंट पार्ट आहे तर तो जोडून घेतलेला आहे। तर आता आपण याला लावून घेणार आहोत कप्स। तर हे बघा मी 30 साईजचे कप्स घेतले होते, तर आता आपण हे ते लावून घेणार आहोत। तर आता आपला जो अस्तरचा पार्ट होता तर तो असा उलट्या साईडने 5 इंचावरती सगळ्यात आधी इथं मार्किंग करून घ्यायचं। शिवाय आपण इथं कप्सला सुद्धा सेंटरचं पॉईंट काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आतल्या साईडला सुद्धा सेंटर पॉईंट काढून एका साईडला आपण इथं एक रेष मारून घ्यायची आहे कप्सला। तर हे बघा एका साईडला मी असं सेंटर पॉईंट काढलेला आहे, त्याच्यानंतर एक रेष मारलेली आहे। आता त्याच रेषेवरती आपला जो अस्तरचा पॉईंट आपण काढला होता 5 इंचाचा तर तो त्याच्यावरती ठेवून असं आपण त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची। तर सेंटरपासून ही टीप मारायला चालू करायची आहे। तर जिथं आपण सेंटरपासून टीप मारतो तिथं थोडंसं आपण लॉक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ती जी टीप आहे तर ती कंटिन्यू आपण करायची आहे। तर त्यामुळे काय होतात की कप्स लूजसुद्धा होत नाहीत आणि लगेच निघतसुद्धा नाहीत। तर तुम्ही सगळ्यात आधी स्टार्टिंगला लॉक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे कप्स आहेत तर मी असे जोडून घेतलेले आहेत। तर आता कप्सचं फिनिशिंग बघू शकता, एकदम प्रॉपर असं फिनिशिंग येतं। तर हे बघा आणि परफेक्ट आपले जे कप्स आहेत तर ते जोडले जातात। आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण असंच करून घ्यायचं आहे। 5 इंच आपण इथे एक मार्किंग करून घ्यायचं। आता कप्सचा सुद्धा आपण इथे एक सेंटर पॉईंट काढून घ्यायचा वरच्या साईडला आणि आतल्या साईडला सुद्धा। त्याच्यानंतर एका साईडला इथे एक लाईन आखून घ्यायची आपण
आता या लाईनवरती आपली जी टीप आहे, आपण जी अस्तरचे दोन्ही पार्ट जोडलेले आहेत, तर त्या टिपावरतीच बरोबर आपण ठेवून ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची. आता आपलं जे वेल्वेटचं कापड होतं, त्या वेल्वेटच्या कापडावरती आपले हे जे पार्ट आहे तर ते असे ठेवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, हा जो आपला पार्ट आहे तर तो असा याच्यावरती आपण ठेवून घ्यायचा आहे. आता याचा सेंटर पॉईंट काढून एकदम व्यवस्थित आपण हे जोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता, जो कट्स पॉईंट आपण अस्तरचा काढला होता तर तोच कट्स पॉईंट आपण आपल्या वेल्वेटच्या कपड्यामध्ये बरोबर आहे का ते चेक करूनच मग आपण इथं टीप मारून घेणार आहोत आपल्या हार्ट शेप गळ्याला. तर हे बघा, एक अर्धा इंचच्या स्पेसवरती ही जी टीप आहे तर मी ती मारून घेतलेली आहे. तर प्रिन्सेस कटचे कट्स पॉईंट अगदी व्यवस्थित आपण इथं जोडून घ्यायचे आहेत, तरच आपला जो शेप आहे ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित होतं. तर आता हे जे अस्तर आहे आतल्या साईडला आपण असं पलटी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती द्यायची आहे एक दाबटीप. अस्तर अगदी व्यवस्थित करून आपण त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची. तर आता हे बघा, आपला फ्रंट जो शेप आहे एकदम असं छान असा आलेला आहे. तर आता सरळ बाजूनेच आपण अस्तर जे आहे व्यवस्थित करून इथं मेन आपलं कापड आणि अस्तर जे आहे जोडून घ्यायचं आहे दोन्ही. आता या कपड्याला माझं थोडंसं टोक आलं होतं, तर मी जे टोक आहे तर ते व्यवस्थित इथं घेणार आहे. आपली जी टीप आहे ती, तर हे बघा आता एकदम प्लेन आपलं असं झालेलं आहे. तर अस्तर आणि मेन जे कापड आहे तर ते आपण व्यवस्थित करून इथं टीप मारून घ्यायचे आहे. तर आता हे बघू शकता, फिनिशिंग आतून सुद्धा छान आलेलं आहे आणि वरून सुद्धा आपलं जे फिनिशिंग आहे तर ते छान आलेलं आहे. तर आता आपलं जेवढं एक्स्ट्राचं मेन कापड शिल्लक राहिलं होतं तर ते पूर्ण अस्तरच्या मापानुसार आपण इथं कट करून घ्यायचं. तर आता आपला जो फ्रंटचा शेप होता, आपण अस्तर आपलं न्यूजपेपर जोडून घेतला होता तर तो इथं असं सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. आता हे बघा, आपण असं ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण पूर्ण उंची बघायची आपली किती आहे ब्लाऊजची. तर पूर्ण उंची चेक करूनच मग आपण हा जो पार्ट आहे तर तो जोडून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपला जो हे गेटअप आहे तर तो खूप छान असा आपला आलेला आहे. तर आता आपण इथं लावून घेणार आहोत गळ्याला पट्टी. तर गळ्याला पट्टी मी इथं अस्तरची लावत आहे. तर तुम्ही नेटची सुद्धा वापरू शकता, कारण मी याच्यावरती लेस लावणार असल्यामुळे मी इथं अस्तरची पट्टी घेतलेली आहे, ती सुद्धा उलट्या साईडने. तर अस्तरची जी पट्टी आहे तर मी ती काढलेली होती 1.5 इंचाची. त्यानंतर ती अशी डबल फोल्ड केली आणि उलट्या साईडने लावून ती जी पट्टी आहे मी सरळ बाजूला अशी फोल्ड करून घेणार आहे. तर हे बघा, कारण आपण याच्यावरती लेस लावणार आहोत तर त्यामुळे मी अस्तरची पट्टी इथं घेतलेली आहे. आता जी आपण हँगिंगची लेस इथं घेतली होती तर ती इथं हार्ट शेपला लावून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला याचा बॅक पार्ट आणि फिटिंग जे आहे ब्लाऊजचं तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे तर ती सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आणि आजच्या ब्लाऊजची डिझाईन कशी झालेली आहे तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि या ब्लाऊजचा बॅक पार्ट आणि या ब्लाऊजची जी फिटिंग आहे पूर्ण तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर आपलं फायनल लुक इथं बघू शकता आपल्या फ्रंटच्या भागचा कसा झालेला आहे तो. इथे मी आता लेस सुद्धा लावून घेतलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.